महाराष्ट्रात भेसळखोरांवर धडक कारवाई करणारे अधिकारी, हॉटेल, डेअरी आणि कारखान्यांवर छापे टाकून चर्चेत आलेले तुकाराम मुंढे आता स्वतःच वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. कारण त्यांच्या विरोधात तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट मंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, कर्मचाऱ्यांचे आरोप हे किती गंभीर आहेत आणि तुकाराम मुंढे यांनी त्यावर काय उत्तर दिले, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, डेअरी, मिठाईची दुकानं आणि विविध खाद्यपदार्थ उत्पादकांवर धडक तपासण्या सध्या सुरू आहेत. या कारवायांमुळे अनेक ठिकाणी भेसळ उघडकीस आली आहे आणि अनेक व्यावसायिकांवर कारवाई देखील झाली आहे. या कारवायांच्या केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाचे सहसंचालक तुकाराम मुंढे. कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची सुरुवातीपासूनच ओळख आहे. मात्र आता त्यांच्याच या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे एक लेखी तक्रार केली आहे. 25 जुलै रोजी दिलेल्या या निवेदनामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आणि सर्वात मोठा आरोप म्हणजे प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्ट मध्ये काम सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ, उपकरणे किंवा तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आधीपासूनच कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडत असल्याचा दावा सध्या करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतंय आणि इतकंच नाही तर शनिवार आणि रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील काम करण्याचे आदेश दिले जात असल्याचा आरोप त्यांनी त्या निवेदनात केलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आलाय, तो म्हणजे अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा लवकर करण्याची घाई केली जात असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक नमुन्याची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ हा आवश्यक असतो. भारतीय औषध संहिता, ब्रिटिश आणि अमेरिकन मानांकनानुसार तपासणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत असते. मात्र कामाचा वाढलेला ताण आणि वेळेची मर्यादा यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होण्याची भीती त्यांनी सध्या व्यक्त केलेली आहे. कर्मचाऱ्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एका विश्लेषकाकडनं दरमहा मर्यादित संख्येनेच नमुने अचूक तपासले जाऊ शकतात. मात्र त्यापेक्षा अधिक नमुने तपासण्याचा दबाव टाकला जात असल्याने चुका होण्याची शक्यता वाढत असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. या सर्व पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी काही ठोस मागण्या देखील केलेल्या आहेत. तर त्यामध्ये त्यांची पहिली मागणी म्हणजे शासन निर्णयानुसार पूर्वीप्रमाणे कार्यालयीन वेळ लागू करावी. तर दुसरी मागणी म्हणजे 2 शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ रद्द करावी. तिसरी मागणी म्हणजे इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे शनिवार, रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्यांचा त्यांना देखील लाभ मिळावा. तर चौथी मागणी म्हणजे रिक्त पदे ही तातडीने भरून पुरेसा मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि अतिरिक्त जी कामाची योग्य दखल घ्यावी. दरम्यान या सर्व आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंढे यांच्या म्हणण्यानुसार प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना गरजेनुसार वेगवेगळी कामं दिली जातात आणि आवश्यकतेनुसार 2 पाळ्यांमध्ये काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अतिरिक्त काम करून घेतलं जात नाही. त्यांनी असे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याकडून आठवड्याला नियमानुसार 48 तासांचंच काम घेतलं जातं. त्यापेक्षा जास्त काम करण्यास सांगितलं जात नसल्यामुळे अतिरिक्त कामाचा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच एका बाजूला 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे गंभीर आरोप आहेत, तर दुसऱ्या बाजूला तुकाराम मुंढे यांनी आरोप हे फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ काय भूमिका घेतात, तक्रारींची चौकशी होणार का आणि प्रशासन यावर नेमका काय निर्णय करणार, याकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कर्मचाऱ्यांचे आरोप योग्य वाटतात का, की तुकाराम मुंढे यांची कठोर कार्यपद्धतीच काहींना खटकत आहे? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.